किती पण नाचल्या तरी सुद्धा यांची हौसच होत नाही. घरी जात होतो तरी नाचायला लागल्या रस्त्याला, बघा तुम्हीच. तर काहीच आम्ही आलेलो शिवकरला हल्दीला. तर आम्ही गेलेलो मस्तपैकी अशी तयारी करून. कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा. आणि मग काय तिकडं गेलो तर त्या आधी कोणच नव्हता. नंतरला फोटो काढायला एवढी गर्दी झाली का आम्ही डायरेक्ट जेवायलाच गेलो. हां गाईस. नंतर सगळेजण नाचायला लागलेले. तर नाचायला आम्हाला पण जायचं होता, पण आम्ही जरा थांबलेलो. नंतर काय आम्ही पण गेलो मस्त नाचायला. आणि एक दिवस आमच्या नाचाचं सोडून खाली जे पडलेलं ते काय ते होतं ते उचलून अंगावर फेकत होते आमच्या. इथं आम्ही मस्त नाचत होतो गाईस. हो मस्त गाणं बिणं वाजत होतं. टीव्हीच्या जवळच नाचत होतो आम्ही सगळ्याजणी. आणि मग काय नंतरला नाचता काय माहिती काय झालं तर तिकडे मस्त चालू होता. नंतर काय आमच्या नानी साहेब ते माझी मम्मी वगैरे आमची नाचत होती. यांना पण नाचायला जाम आवडतं. सगळीत नाचत होती. तर काहीच परत गेलो नाचायला. मग मस्त तिकडं आम्ही नाचत होतो जाम. फुल काही धमाल मज्जा चाललेली. त्याच्यानंतर मी दमलो होतो, बसलो तर मस्त रिव्ह्यू पिली तिथं बसल्या. आणि हे लहानपोळे सगळ्याच वाटतं नुसतं उडवत होते सगळ्यांच्या. आणि नंतर काय तिकडं मस्त नंतरला इथं आमच्या मम्मींची गॉसिप चाललेली. काय माहिती काय एवढं बोलायचं असतं हल्दी नेऊन यांना काय माहिती. आणि नंतर आम्ही बघतो तर काय बाबा प्रेमदादा आमचा लहानपोरं समजायला शिकते गाईस. त्याला लग्न करायचं वाटतं. तेव्हा आम्ही चाललेलो घरी. तर इकडं दोन्ही साईडला मस्त डीजे वाजवत होता, आवाज पण येत होता. सगळ्या मित्र त्या नाचायला लागलेल्या तर बघू शकता. आणि गाणं पण असं लागत होतं की तिथलंच सगळे नाचायला लागले. नाचता एवढी इव्हेंट होतं मी 3 रिव्ह्यू घेतल्यात. त्याचं काय त्याचं चालतं. तर काय हा व्लॉग मी इथंच एंटर करते. बाय बाय.